तर रामकृष्णजी मोरे जरी होते तरी मोरे हे मला एक त्यांचं संघटन कौशल्य मी शिकलो. परंतु मला संधी दिली अजितदादा पवार यांनी. एक समाधान फार मोठं आहे की मी कोणत्याही मित्राला कधी धोका दिला नाही, कधी कोणत्या नेत्यांना फसवलं नाही किंवा कधी नेत्यांच्या माध्यमातून अर्थकारण कधी केलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या जमेच्या आहेत. सरळ धोपट मनाने काम करणारे एक कार्यकर्ते, काम करायचं, लोकांची मानं जिंकायची आणि निवडून यायची. मतदार यादीची नावं इकडे टाक तिकडे टाक असं काय मी कधी आयुष्यात केलं नाही. मागच्या 2017ला महानगरपालिकेच्या निवडणुकीत मला ते समजलं. त्याच्यावर कुणी केलं, का केलं, कशासाठी केलं म्हणून माझा पराभव झाला हेही मला म्हणायचं. त्या सगळ्या मंडळींचा मी लगेच अभिनंदन करतो. मी दिसणारी कामं केलेली आहेत, आता मला न दिसणारी कामं करायची. पर्यावरणावर, नदी सुधार प्रकल्पच्या दृष्टिकोनातून, ज्येष्ठांसाठी योग्य मार्गदर्शक, उपचारासहित ज्या ज्या काही सुविधा आवश्यक आहेत त्या, लहान मुलांना, इव्हन लहान मुलांना संस्कार वर्ग देखील देणार आहेत त्यांच्या आईवडिलांना की मुलांशी पालनपोषण कसं करावं. म्हणजे अजितदादांकडे सूत्र आल्यानंतर अजितदादांनी संधीचं सोनं, म्हणजे ते माझे नेते म्हणून त्या ठिकाणी व्यक्त आहेत नाही. मी जे बोलतोय हे कागदावर आहे, ते अधोरेखित आहे. म्हणजे मी उद्या कुठेही असलं तरी हे बोललेलं कधी कुणीच विरोधी पक्षातला माणूस सुद्धा नाकारणार नाही. आणि भारतामध्ये 5 क्रमांकाचं शहर 5व्या क्रमांकावर शहर नेलं की मी ज्या भूमीत राहतो ती भूमी खूप पवित्र आहे. मोर वसायची भूमी येते. तिथं चुकीच्या कामांना गणपती सोन फिरवल्याशिवाय राहत नाही, हा सिद्धांतच आहे. आणि मी खूप घाबरतो त्या कर्माला. बाकीचं मी कुणालाही घाबरत नाही, मी रिस्पेक्ट करतो, घाबरत कुणालाच नाही. तुम्ही जे म्हणताय की आताच बोलला की जे पेरलं ते उगवत असतं, तुम्ही काय असं पेरून ठेवलं इथल्या लोकांसाठी? 100% चांगला प्रश्न केला. म्हणजे तो प्रश्न मला अपेक्षित होता. एक लक्षात ठेवा, मी आजही लोकांना तुमच्या माध्यमातून पण सांगतो, खरंच आहे ना, माणसं लायक असेल तर निवडून द्या. त्याचा इतिहास बघा. आणि खरंच असेल ना तो माणूस त्या कामासाठी, खरंच त्याला निवडून द्या. बाकीचं तुम्हाला काय करायचं करा, ते सगळीकडे चालतं ते होणार. माझ्याकडे खूप मोठा अजेंडा आहे काम करण्यासाठी. म्हणजे मला 5 वर्षात 1 मिनिट पण झोपायची जी वेळ सोडली तर कामच काम आहे, इतकं माझ्या डोळ्यासमोर आता माझ्या प्रभागाचा नकाशा पण आहे आणि शहराचा पण नकाशा. पण एक सांगतो तुमच्या माध्यमातून, जे काय मला अजितदादा देतील ना त्यांना हेवा वाटेल आणि आजच्या पक्षाला हेवा वाटेल, शहराला हेवा वाटेल असं मी काम करतो. नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहत्रे. मंडळी, राज्यामध्ये महापालिका निवडणुकीचा महासंग्राम सुरू झालेला आहे. या महापालिका निवडणुकांमध्ये पिंपरी चिंचवडची महापालिका ही एक लक्षवेधी महापालिका ठरते. कधी काही काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं पिंपरी चिंचवड कालांतराने, म्हणजे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला बनलं. मात्र अलीकडच्या काळात जे वादळ राज्यामध्ये आलं भारतीय जनता पक्षाच्या रूपानं, त्या वादळामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेवर देखील भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला. आज आपण आणखी एका निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि या परिस्थितीमध्ये काय साधारणपणे राजकीय समीकरणं असतील, त्याचप्रमाणे कुठल्या मुद्द्यांच्या आधारावर पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक लढवली जाईल, या अनुषंगाने आपण आज बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत भाऊसाहेब भोईर. भाऊसाहेब अतिशय ज्येष्ठ आणि त्याचबरोबरीने एकनिष्ठ असे कार्यकर्ते, नेते म्हणून पिंपरी चिंचवडकरांना परिचित आहेत. सध्या भाऊसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष जो आहे, अजित पवारांचा पक्ष, त्या पक्षाचे नेते आहेत. प्रदीर्घ काळाचं राजकारण तुम्ही बघितलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही आपल्याला आमच्या स्टुडिओमध्ये आज बोलावलेलं आहे. भाऊसाहेब, आपलं स्वागत. प्रथम मी सर्वांना नमस्कार करतो. टॉप न्यूज मराठी या वाहिनीचं मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं आणि मला व्यक्त होण्याची एक संधी दिलेली आहे. त्यामुळं आपण जे विचाराल किंवा आपल्याला जी माहिती हवी आहे ती निश्चितपणे 30-35 वर्षाचा दीर्घ अनुभव असल्याकारणानं सविस्तर आपल्याला मुद्द्यासहित बातमी देईल. अगदी बरोबर आहे. ज्याचा उल्लेख मी आत्ता केला आणि ज्याचा संदर्भ तुम्ही देखील दिला आहे की 30-35 वर्षाचं राजकारण तुम्ही पाहिलेलं आहे. सुरुवातीला म्हणजे काँग्रेसची सत्ता पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये होती. मोरे सरांना आपण आपल्याला आजही त्यांची आठवण होते. रामकृष्ण मोरे सरांच्या आधिपत्याखाली तिथे हा पक्ष चालत होता. त्यानंतर तिथे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली. शरद पवार साहेब सर्वेसर्वा होते आणि सूत्र जे अजित पवारांच्या हातामध्ये होती. आणि आता अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य तिथे वाढलेलं आहे. हे स्थित्यंतर जे आहे त्याकडे तुम्ही हे कसं बघता, यावरती सगळ्यात आधी दृष्टिक्षेप. राजकारणाचे सर्व संदर्भ बदललेले आहेत.
म्हणजे काही पूर्वी किंबहुना आम्ही ज्या चळवळीतनं आलेलो आहे, आम्ही काही डायरेक्ट हेलिकॉप्टरमधनं उतरून राजकारणात आलेलो नाही. आणि त्यावेळेस तशी प्रथाही नव्हती. तुम्हाला संघटनेच्या माध्यमातून कार्यरत राहायला लागायचं. त्यामुळे एक विचार प्रणालीशी जोडले गेलेलो असायचं किंवा म्हणजे कुठं असं दाम-छाम असला नंबर नव्हता. किंबहुना एक म्हणजे आर्थिक माध्यमातून त्याचे वर्गीकरण नव्हतं केलं जात. कार्यकर्ता म्हणून त्याचं वर्गीकरण केलं जायचं, त्याचं मूल्यमापन केलं जायचं. कालांतरानं ठीक आहे ना, बदल हे होत असतात. नेचरचा नियमच आहे, निसर्गाचा नियम आहे. काळानुरूप विचारधारा किंबहुना पक्षाची वाटचाल किंवा पक्षाची ध्येय धोरणं याही पलीकडे जाऊन बाबा सत्तेच्या माध्यमातून विकासात्मक दृष्टिकोनातून काय काम करता येईल, मग सत्तेच्या जवळ जाण्यासाठी कोणता पक्ष आहे, ह्या समीकरणाच्या पाठीमागे माणूस लागला. चालतं, काळानुरूप जे जे चालतं ते स्वीकारावं लागतं. आणि त्यामुळं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला देखील काही बदल करावे लागले आयुष्यामध्ये. आणि निश्चितपणे पण एक निश्चित आहे की मी काही सिद्धांत जे माझे होते किंबहुना ज्या विचार प्रणालीशी मी जोडलो गेलेलो आहे किंवा होतो, तर बाबा नेते म्हणून तर रामकृष्णजी मोरे जरी होते तरी मोरे हे मला एक त्यांचं संघटन कौशल्य मी शिकलो. परंतु मला संधी दिली अजितदादा पवार यांनी 1992 साली. हे मान्यच करावं लागेल, ते कागदावर अधोरेखित असतं. अवघ्या 22-23व्या वर्षी नगरसेवक केलं. अर्थात मी NSYचा अध्यक्ष होतो, चळवळीतून आलेलो होतो, विद्यापीठाची निवडणूक जिंकून आलेलो होतो. पिंपरी चिंचवडमधला पहिला विद्यार्थी मी असेल की विद्यापीठामध्ये मी जिंकून आलेलो. त्यामुळं माझं काम बघून संघटनात्मक काम बघून या सगळ्या गोष्टी मी शिकायला मिळालं. शिबिराच्या माध्यमातून मला अनेक शिबिरं मी अटेंड केली. पत्रकारितेचं पण 2 दिवसाचं शिबिर मी अटेंड केलं. पत्रकार परिषदेमध्ये बोलायचं कसं, या सर्व गोष्टीचं पूर्वी ते तुम्हाला शिकावंच लागायचं, तर तो कार्यकर्ता पुढे त्याला संधी मिळायची. आणि हे सर्व पाहून अजितदादांनी मला नगरसेवक होण्याची संधी दिली. रामकृष्ण मोरेंकडून मी एक निश्चित पाहिलं की यशवंतराव चव्हाण जे असतील, त्या म्हणजे महाराष्ट्राचे ते शिल्पकार आहेत, वसंतदादा असतील, यांची कार्यपद्धती आम्हाला रामकृष्णजी मोरे सांगायचे. मग कृष्णाकाठ असेल, पुस्तक असेल, इतिहासाची पानं असेल किंवा वसंत गौरव पुस्तक असेल, बाबा हे कामं कशी करायची. आणि नेहमी त्यातून एक लक्षात आलं की काम करत असताना राजकारणात सत्तेच्या माध्यमातून पुढच्या 50-60 वर्षाचं पाहिलं पाहिजे, 25-30-50 वर्षाचं पाहिलं पाहिजे. आणि तोच फॉर्म्युला मी माझ्या प्रभागामध्ये वापरला. बरोबर. आपण आता उल्लेख करताना की तुमची जडणघडण एक प्रकारे सर्वांगाने झाली. संघटनात्मक बांधणी असू देत किंवा एक नेतृत्व गुण जे आहेत ते कशा पद्धतीने विकसित झालेत हे सगळं पाहिलं. तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा नगरसेवक झालात तर त्यावेळीची परिस्थिती म्हणजे कारण जो काळ होता तो एक विकसनशील ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचा तो सगळा कालखंड होता. पिंपरी चिंचवड हे एक मोठं म्हणजे आशियातली सगळ्यात श्रीमंत महापालिका म्हणून आधीच त्याचा परिचय होता, लोकांना माहिती होती. मात्र विकास जो घडला तो या काळामध्ये त्यात मग तो तुमचा मोठा रस्त्याचं रुंदीकरण होऊन तो मुंबई पुणे जुना रस्ता जो आहे तो सगळ्यांसाठी सुकर झाला. शहरामध्ये वेगवेगळ्या भाग जे आहेत, खरं तर पिंपरी चिंचवड हे छोट्या छोट्या गावांचं एकत्रित आलेलं महानगर आहे. त्यामुळे ही छोटी छोटी गावं एकमेकांना जोडली गेली. स्पाईन रोड ज्याला म्हणतात, जसं पुण्यातला JM रोड आहे, अतिशय उत्कृष्ट बांधणी असलेला बांधकाम असलेला हा रस्ता आहे. तर ही जी कामं होती ती काय स्वरूपाची होती आणि मग त्याच कामांच्या आधारावरती पुढच्या निवडणुका लढल्या गेल्या नाहीत का? नाही, त्याचं एक गोष्ट अशी आहे, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की प्राध्यापक रामकृष्णजी मोरे त्या अगोदर डॉक्टर नगराध्यक्ष असताना डॉक्टर श्री गारे असतील, त्यानंतर रामकृष्णजी मोरे हे एक कलमी कार्यक्रम पण त्यांनी YCM हॉस्पिटल सारखं, पॉलिक्रॉस मैदान असेल, अप्पो घर सारखं असेल, नाट्यगृह असतील, म्हणजे लोकांना काय आवश्यक आहे आणि हा सगळा दर्जा त्यांनी म्हणजे आपलं नेहमीच तुलना पुणे शहराला 150-200 म्हणजे अनेक म्हणजे पुणे शहर हे जागतिक सांस्कृतिक राजधानी आहे. पण ते त्या गोष्टी तिथं आवश्यक होत्या त्या दृष्टिकोनातून. आणि शहर काय झालं की नवीन गाव ठरलं, सर्व 5 ग्रुप ग्रामपंचायतीचं गाव असल्या कारणानं नवीन तिथं बकालपणा निश्चितपणे वाढलेला होता. एकीकडे प्राधिकरण, एकीकडे MIDC, एकीकडे CME आणि या अशा गुरफाट्यामध्ये अडकलेलं आमचं हे शहर या.
त्यामुळे प्राधिकरणामध्ये काय करता येत नव्हतं, त्यामुळे तिथं अनधिकृत बांधकामं प्रचंड झाली. MIDC मध्ये काही ठिकाणी कामं होत नव्हती. जागा सगळ्या मूळ शेतकरी भूमिहीन झाले, मूळ गाववाले भूमिहीन झाले. CME मध्ये जागा गेलेली होती. त्यामुळे नियोजित आराखडा आम्ही केल्यानंतर, आमच्याच काळात आम्हीच होतो त्या नियोजित आराखड्यावर, केल्यानंतर त्याचं संपूर्ण अंमलबजावणी जी सर्वात गतिमान जी झाली ती रामकृष्णजी मोरेंनंतर, म्हणजे अजितदादांकडे सूत्र आल्यानंतर अजितदादांनी संधीचं सोनं केलं. बरं. म्हणजे ते माझे नेते म्हणून त्या ठिकाणी व्यक्त येत नाही. मी जे बोलतोय हे कागदावर आहे, ते अधोरेखित आहे. बरं. म्हणजे मी उद्या कुठेही असलं तरी हे बोललेलं कधी कुणीच विरोधी पक्षातला माणूस सुद्धा नाकारणार नाही. आणि भारतामध्ये 5 क्रमांकाचं शहर 5व्या क्रमांकावर शहर नेलं. त्या टायमाला आमच्या आत्ताचे अध्यक्ष योगेश भल हे महापौर होते. म्हणण्याचा उद्देश काय की अजितदादांची कामाची पद्धत, अजितदादांनी सकाळी उठून अधिकाऱ्यांना बरोबर हे सगळ्या गोष्टीचा त्यांनी एवढं झपाट्यानं विकास केला. म्हणजे रुंदीकरण असेल, रुंदीकरणात कुणाची घरं येत असेल, काय असेल, त्या ठिकाणी त्यांनी माफ केलं नाही. ते 10 घरांचा विचार करायचा की 10 लाख लोकांचा विचार करायचा, हा एक पहिलं राज्यकर्त्यांनी स्वीकारलं पाहिजे. भांबवून जाता कामा नये. आपण लगेच आंदोलन झालं काय झालं की लगेच ते, पण ते दादांनी ते त्या टायमाला दिलीप बन त्यांचं आवर्जून नाव घ्यावं लागलं. आयुक्त होते, अनिल लिगेकर होते नंतर, म्हणजे शेखर परदेशी असतील, परदेशी दुसरे परदेशी असतील, हे सगळी माणसं चांगले IAS त्यांनी आणली या ठिकाणी. आणि ते लोकाभिमुख पण होते आणि कामसू पण होते. गतिमान विकासाच्या माध्यमातून झालं काय की आम्हाला राजकीय जे अधपतन झालं मधल्या काळामध्ये ते आमचं नाही झालेलं. मुद्दा असा आहे की काही राजकीय महत्वाकांक्षा प्रत्येकाला असते. काही राजकीय महत्वाकांक्षापैकी जवळजवळ 50-60 नगरसेवक आमच्याच भारतीय जनता पक्षात गेलेत ना. प्रश्न असा आहे, आता आम्ही महायुतीमध्ये आहोत, ते काय तिकडे काय इकडे का तो विषय नाही आता. परंतु त्या काळामध्ये त्यांची शक्ती किंवा ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अजितदादाची कमी झालेली नाही, अजितदादांची असलेली शक्ती तिकडे गेलेली होती. त्यामुळे ते अचानक सगळं स्वरूप बदलल्यामुळं, आणि मी त्यावेळेस काँग्रेसमध्येच होतो, मग मी 12 नगरसेवक घेऊन अजितदादांकडे आलो, कारण का अजितदादांकडे मोठी पोकळी निर्माण झालेली होती. मी म्हणलं ठीक आहे, प्रत्येक जण सत्तेच्याच माध्यमातून राजकारण करत असतो. काही माझ्या गोष्टी आहेत, मी कधी नव्हे तर मी मेंदूतून राजकारण करतच नाही, मी हृदयापासून करतो. कारण का राजकारण माझा आर्थिक स्रोत नाही, राजकारण ही माझं पॅशन आहे, माझी आवड आहे. त्यामुळं मी ह्या विषयाकडे पाहिलं, सत्तेच्या माध्यमाकडे कधीच पाहिलं नाही या विषय. आणि मी अजितदादांकडे आलो, आणि आज आत्ताही आम्ही अजितदादा, आणि आता योगायोग असा आहे की आता महायुतीतच आलो आम्ही, म्हणजे भारतीय जनता पक्ष सुद्धा आमचा मित्र पक्ष झालेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आमची काही सत्ता वगैरे गेली नाही, सत्तेतली लोक तिकडे गेली, त्यामुळे त्यांचं भारतीय जनता पक्षाची ताकद त्या ठिकाणी वाढली. कारण इतरत्र म्हणजे राज्यामध्ये आपण बघितलं तर इतर ठिकाणी भारतीय जनता पक्ष म्हणजे नागपूर असू देत किंवा पुणे असू देत किंवा आणखी काही ठिकाणी जिथे सुरुवातीपासून भाजप एक प्रमुख मोठा पक्ष असा होता. पिंपरी चिंचवडमध्ये अशा पद्धतीनं सत्तांतर होणं हे आकस्मिक किंवा अनपेक्षित म्हटलं जायचं. कारण अजित पवारांची जी पकड तिथल्या राजकारणावरती होती आणि त्याचबरोबरीनं त्यांनी केलेला विकास, ज्याचा तुम्ही म्हणता की एक चेहरा मोहरा पिंपरी चिंचवड त्यांनी बदलून टाकला. असं असताना पिंपरी चिंचवडकरांनी म्हणजे नागरिक म्हणून जे आहेत तर त्यांनी तिथे सत्तांतर घडवून आणलं, याच्याबद्दल आश्चर्य व्यक्त होते. नाही, सत्तांतर कसं आहे माहिती आहे का की समजा मी आहे तिथं, मी समजा अजितदादांनी मला स्थायी समितीचा अध्यक्ष केलं, बरोबर. स्थायी समिती अजूनपर्यंत मला कोणतं पद मिळालं नाही, पण मला केलं, तर मग मी त्या परिसरात जे कामं करतो ना, ती लोक म्हणतात ह्या व्यक्तीने काम केलं, ते पक्षाने म्हणतच नाही. म्हणजे तो व्यक्ती प्राबल्य वाढत गेलं, पक्ष प्राबल्य कमी होत गेलं. त्यामुळे अजितदादांनी काम केलं हे कोणी म्हणायला तयार नाही. बाबा जो स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होता ते काम त्यांनी केलं, असा एक समज लोकांमध्ये झाला. आणि लोकांना काय जे दिसतं ते असतं, लोकांच्या माध्यमातून कोण करतं. मग अजितदादांनी किती लोकांना मोठं केलं. म्हणजे आता जे भारतीय जनता पक्षाचे जे नेते मंडळी आहेत ते सगळे आमचेच आहेत, म्हणजे हे तर नाकारून चालणार नाही ना. आता आम्ही त्यांचेच झालो, आता तो काही विषय नाही. आता इकडे तिकडे हा विषय राहिला नाही. परंतु असं काय नाही, आम्हाला नाकारलं नाही, आम्हाला व्यक्तीला नाकारलं. ते व्यक्ती आम्ही पक्षाला नाकारलं, व्यक्तीला नव्हे. पण व्यक्ती आमच्या होत्या ना. स्थायी समितीचे अध्यक्षपद असेल, महापौर असेल, सगळं अजितदादांनी दिलेलं असायचं. आता ते कोण म्हणायला तयार नाहीत ना त्यावेळेस ते, पण ते त्यांनी त्या पद्धतीने काम केलं तर लोकांना वाटलं ह्यांनीच काम केलं, लोकांना साहजिक आहे वाटणं. त्या समजापोटी आमचं काय प्राबल्य वगैरे कमी झालेलं नाही. आता ते लोक अंतर्मुख होत आहेत, बघतायत. ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सगळं चित्र स्पष्ट होईल. तुम्ही आता बोलताना म्हटलं की मी हृदयापासून काम करतो.
तेच कारण आहे का तुम्हाला आतापर्यंत काहीच तशी नाही. मोठी पद किंवा काहीच नाही मिळालं? नाही, हा, बरोबर आहे ना. हा, आता पण ठीक आहे ना. एक समाधान फार मोठं आहे, की मी कोणत्याही मित्राला कधी धोका दिला नाही. कधी कोणत्या नेत्यांना फसवलं नाही किंवा कधी आता नेत्यांच्या माध्यमातून अर्थकारण कधी केलं नाही. हम्म, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या जमेच्या आहेत. आता माझा स्वभाव मी काय थोडंफार वाचलंय. अध्यात्म थोडं मी मोराळे गोसाईच्या गावातला आहे. हो. मी चापेकर क्रांतीवीर चापेकरांच्या गावातला आहे. त्यामुळं मला काहीतरी भक्ती, शौर्य याच्या गोष्टीची परिसीमा ठरलेल्या आहेत ना, सगळ्या सीमा ठरलेल्या आहेत. आणि प्रत्येकाची देहबोली संस्कारातून असते. प्रत्येकाची वेगळी वेगळी. मी सुद्धा व्यवसायाच्या माध्यमातून इथपर्यंत प्रवास केलेला आहे. माझ्या अजून वडिलांचं मिळायचंय मला. वडिलांनी मला राजकारणासाठी मला घरातलंच संस्कार आहेत मला. घराच्या बाहेर सांगितलं तू तुझं पाळा. म्हणून माझा पांडुरंग, माझा बालाजी मी नेहमी सांगतो माझे वडील, कारण का वडिलांचे संस्कारच पुढे मुलाला पूरक ठरतात. त्यामुळे मला पद नाही मिळालेली, निश्चित नाही मिळाली. माझ्या कदाचित ह्या स्वभावामुळे पण असेल. पण मला आनंद आहे. म्हणजे पद मिळालेले काही जण आहेत, काही जण नाहीत. काही जण राजकारणातून बाजूला गेले. किमान मी आहे. नाही, व्यक्तिगत स्वार्थासाठी म्हणून नाही, तर काहीतरी आपल्याला शहरासाठी करायचं असेल तर या सत्ताकारणाचा भाग बनलं पाहिजे, सत्तेत आलं पाहिजे, असं साधारणपणे सूत्र असतं. आणि म्हणूनच म्हणजे की तुमच्यासोबत असलेले लोक जे आहेत, मग अगदी श्रीरंगप्पा बारणे नगरसेवक होते, पुढे स्टँडिंग झाले, नंतर अगदी खासदार झाले, एकदा नव्हे तर दोनदा खासदार झाले. तुमच्यासोबतचे काही लोक जे आहेत ते आमदार झालेत. असं असताना म्हणजे ठीक आहे, तुमचं हृदयापासून काम करणं हे एक बाब वेगळी, पण आपल्याला काहीतरी आणखी काम करायचं आहे समाजासाठी, या शहरासाठी काय करायचं असेल तर त्या सत्तेच्या स्थानी किंवा आपल्या हातामध्ये काहीतरी सूत्र असतील काही, तर त्या दृष्टिकोनातनं मग कुठेतरी नुकसान झालं असं नाही का वाटत? हो, 100% नुकसान झालेलं आहे. माझे मित्र म्हणजे काहींना संधी मीच दिली, काहींना राजकारणाच्या माध्यमातून. आनंद आहे एका गोष्टीचा, की चला आपल्या माध्यमातून कोणतरी घडलं, कोणतरी मोठे झाले. परंतु त्यांच्या मोठेपणाने माझं काही राजकीय कोणते मला आयुष्यात कधी अडचण आलेली नाही. पण ते तुम्ही म्हटल्याप्रमाणे निश्चित कार्यकर्त्यांचं नुकसान होतं आणि विकासात जर ताकद असेल किंवा सत्तेचं माध्यम असेल तर आपल्याला आणखीन जोमानं काम करता येतं. का आता त्यामध्ये मी सुधारणा करतोय, आता सुधारणा झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. आता अजितदादांबरोबर आहे, आता आम्ही सत्तेत आहोत. मागील झालेल्या माझ्या निर्णयाच्या चुका त्या भविष्यात होणार नाही. आता ते समोर सगळं चित्र असतं आणि माझ्यावर वैयक्तिक कौटुंबिक पण आघात खूप झाली. त्यामुळं ती जबाबदारी पण माझ्यावर खूप मोठी होती. कारण का अतिशय लहान वयात पत्नी गेल्यानंतर मुलं खूप लहान होती, तिसरीला मुलगी होती. त्यामुळे ते पण आता ते माझं वैयक्तिक पार्ट आहे. इतरांचा त्याच्याशी काय मी कधी त्याचं भांडवल कधी आयुष्यात केलं नाही. ते आपलं प्रारब्ध आहे, ते आपण स्वीकारायचं असतं. आपण त्याला मी संकटाला नेहमी एक संधी समजतो. मी संकट असतं ना त्याला मी एक संधी समजतो. संकट मी माझं नशीब नाही समजत. कारण का त्यामुळे त्या संकट काहीतरी तावून सुलाखून आता माझं मी पूर्ण सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने माझ्या ज्या काही झालेल्या काही उणिवा असतील त्या भरून काढण्याची संधी मला अजितदादा पण देतील. आता मला खात्री आहे. महायुती आहेत, देवेंद्र फडणवीस पण आमचे नेते आहेत. त्यावेळी लक्ष्मण जगतापांनी तुम्हाला 2009 बोलले साली. होते की आमच्याकडे या, कारण नाही. त्यांनी किंवा त्यांनी कशा पद्धतीनं म्हणजे ते भाजपमध्ये गेले आणि मग आता काय झालं एकदम हे बघा, एका रात्रीत तुम्हाला एकदम तुमची जी तुम्ही म्हणतो ना की आपण एका शैलीतून आलेलो आहे, संघटनात्मक दृष्टिकोनातून प्रवास करून आलेलो आहे. एका दिवसात पटकन असं नाही होत. म्हणजे ठीक आहे ना, किती आता अनेकांना अनेक पद. मग मी कधी कधी विचार करतो ना, स्वातंत्र्य सैनिकांनी जर विचार केला असता तर मी चळवळ करतोय, माझ्या चळवळीतनं माझा काय पोरगा पुढे खासदार होणार आहे का आमदार होणार आहे लिहून द्या मला, तर मी चळवळ करतो. काही माणसं अशी झपटलेले असतात, त्यातले आम्ही वेडे समजायचे काही लोक. आम्ही लक्ष्मण भाऊ जगतापांनी मला 2009 साली अपक्ष बंडखोरी करून विधानसभेला, मी कुठं सत्तेच्या बाहेर होतो, मी सत्तेतच होतो ना. मी आमदारकीचं अधिकृत तिकीट मला मिळालं होतं. माझी काही चूक आहे त्याच्यात, माझी कोणत्याच प्रकारची चूक नाही ना. मला परमेश्वरांनी पण तिकीट मोराळे गोसावींनी दिलं ना तिकीट, आणि अधिकृत तुम्ही साक्षीला आहेत त्याचे. त्यामुळे तिकीट दिलं असताना आता सुचलं लक्ष्मण भाऊला बंडखोरी करायचं, त्यांनी केलं. आता त्यांची राजकीय काही समीकरण असतील पण आमचे कधी वाद नाही झाले. मी आता तीच माझी एक फार मोठी संधी होती. त्या संधीतनं मी कुठल्या कुठं निघून गेलो असतो. पण काही लोकांना वाटलं असेल की त्याला थोडं थांबवावं आपण, म्हणून काही लोकांचा तो मनसुबा असतो. आणि काही लोकांनी मनसुबा तयार केल्यानंतर एका व्यक्ती कुठं लढणार आहे, त्यावेळेस ती माझी संधी गेली.
पण आता अलीकडच्या काळात पण तुम्ही म्हणजे निवडणूक तुम्ही लढवली होती विधानसभेची, ती अपक्ष म्हणून तुम्हाला लढायला लागली. हो. तुम्ही खरं तर अजितदादांसोबत होता, अजित पवारांसोबत होतात. तर तिथे देखील तुम्ही आता ठीक आहे अजित पवारांसोबत आहोत आणि महायुतीतच आहोत आणि आपलं निश्चितपणे अ, आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या होणार आहेत, घडणार आहेत अशी आशा तुम्ही बाळगूनात. हो. पण मग विधानसभेलाही तुम्हाला एका अर्थाने डावलत गेलं आणि त्याचा परिणाम असा झाला की तिथे पराभवाला सामोरं जावं लागलं. मग अगदी तर महापालिकेची निवडणूक पण गेली, बरोबर. तुम्हाला तिथे पराभवाला म्हणजे एवढं सगळं असताना तुम्हाला शेवटी ठीक आहे अजित पवारांनी तुम्हाला नंतर स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेवरती घेतलं, हा भाग निराळा. पण बरोबर. तिथे देखील तुम्हाला न्याय मिळाला पूर्णपणे असं म्हणता येईल का? नाही, आता कसं आहे, सगळेच निवडणुकीचे फॉर्म्युले बदललेले आहेत. हम्म. मी काही गोष्टी बोलू इच्छित नाही, कारण का सत्तेपुढे शहाणपण नसतं. आपण ते बोलू नये आणि आलेली जे आव्हान आहेत ते स्वीकारून त्यातून मार्ग कसा काढता येईल त्या दृष्टीकोनातून पावलं टाकून आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. कारण का मी आयुष्यभर संघर्षच केलेला आहे आणि मी नुसता शहराला सुसंस्कृतपणा एक सांस्कृतिक क्षेत्र म्हणूनच्या माध्यमातून देखील शहराला काहीतरी मी आगळं वेगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे माझे पराभव कसे झाले, काय झाले, कारण का पराभव झाल्यानंतर त्याला उत्तर नसतं आणि ते उत्तर ती मानसिकता ऐकणाऱ्याची पण नसते. त्यामुळे त्यावर आपण भाष्य करण्यात काही मजा नसते त्याच्यामध्ये. आणि त्यातनं मी स्वतः काय असतं, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. मला नेमकं काय होतं ना आता समजलेलं आहे. आता ह्या पुढे माझा पराभव कधी नाही होणार, कारण का आता मला समजलंय की नेमकं काय 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 गोष्टी असतात, काय, कारण का आम्ही सरळ धोपट मनाने काम करणारे कार्यकर्ते. काम करायचं, लोकांची मानं जिंकायची आणि निवडून यायचं. ते मतदार यादीची नावं इकडे टाक तिकडे टाक असलं काय मी कधी आयुष्यात केलं नाही. ते मला आता समजलं. बर. मागच्या 2017ला महानगरपालिकेच्या निवडणुकीत मला ते समजलं. त्याच्यावर कुणी केलं, का केलं, कशासाठी केलं, म्हणून माझा पराभव झाला हेही मला म्हणायचं नाही. त्या सगळ्या मंडळींचं मी लगेच अभिनंदन केलं. आपण कुठंतरी म्हणजे ह्या गोष्टीपासून बेसावध असतो. त्याचं प्रायचित्त आपल्याला युद्धात कधी बेसावध राहायला लागत नाही. आणि ते आम्ही बेसावध राहिलो का तर युद्ध हे चांगल्या प्रकारे चालतं. पूर्वी सूर्यास्त झाल्यानंतर आपोआप युद्ध थांबायचं, अशा काही नियम अटी होत्या. पण आताच्या युद्धामध्ये नियम अटी काहीच नाही. त्यामुळे त्यामध्ये मी थोडं झालं, आता नाही काय होणार. पण यावेळी पण आता तुम्ही जसं म्हटलं की मतदार चोरी प्रकार जो आहे तो अलीकडच्या काळामध्ये म्हणजे मतचोरी हा भाग वेगळा, पण मतदार चोरी या प्रभागातनं त्या प्रभागात टाकायचे तिकडे आताही यावेळी तशा पद्धतीच्या तक्रारी येत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये असं काही घडलंय का? माझं स्वतःचे 5,500 नावं दुसरीकडे टाकली होती. बर. मग मी अजितदादांकडे गेलो, त्यांनी हार्डेकर साहेबांना आयुक्तांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं. बर. म्हणजे 5,500 कशी काय नावं जातात तो, आणि ती पण गाचचे बुथच्या बुथ. ठीक आहे, मी म्हणाल निवडणूक ऐकून चुकून झालं असेल, पण असं मागच्या वेळेस चुकून झालं होतं म्हणून माझा चुकून कार्यक्रम नाही म्हणता येत ना, सर ठरवून कार्यक्रम झाला. त्यामुळे आता त्याला मला इतिहासात काय जाऊन फायदा नाही. इतिहासामध्ये झालेल्या चुकांची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये आणि चांगल्या गोष्टीचं अनुकरण वर्तमानमध्ये व्हावं, त्यासाठीच इतिहास वाचायचा असतो. तर मी कुणाचा इतिहास वाचत नाही, मी माझाच इतिहास वाचतोय. आणि या सगळ्या पण आता हे जे घडलं होतं ते कुणीतरी सूत्र हलवली म्हणून हे घडलं असण्याची शक्यता आहे. ठीक आहे, आता तुम्ही हरकत घेतली किंवा ते पूर्ववत झालं, पण हे आम्ही सत्तेत आहोत. हा, त्यामुळे काही व्यक्त होण्याला मर्यादा आहेत मला जर का, कारण निवडणुका तोंडावर आहेत आणि सगळ्या गोष्टीचं. परंतु एक माहिती आहे की मी आजही म्हणजे काय राजकारणात काय करावं लागतं पद मिळण्यासाठी, ते करणारे करतात. पण अंतिम जे सत्य आहे ना, ते जे तुम्ही पेराल तेच तुमच्या बाबतीत उगवतं. हा सिद्धांत आहे, नेचरचा सिद्धांत आहे. असे काही लोक आहेत की त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले आणि लागतातच. मी ज्या मोराया गोसावीच्या भूमीत राहतो, त्यांना काय चिंचवडच्या भूमीत राहतो किंवा चाफेकरांच्या भूमीत राहतो, त्यांना कुठेही त्यांच्या नावाला असं गालबोट लागल असं कृती माझ्या हातून कधीच होऊ देणार नाही, यापूर्वीही झालेली नाही. कारण का आपण कुठं राहतो ह्याला सुद्धा एक मोठं असतं. आता कुणाला कुणाचा स्वाभिमान असतो, कुणाला कुणाचा स्वाभिमान असतो. मला ह्या मंडळींचा स्वाभिमान आहे की मी ज्या भूमीत राहतो ती भूमी खूप पवित्र आहे. मोराया गोसावीची भूमी ती, तिथं चुकीच्या कामांना गणपती सोन फिरवल्याशिवाय राहत नाही, हा सिद्धांतच आहे. आणि मी खूप घाबरतो त्या कर्माला. बाकीचं मी कुणालाही घाबरत नाही, मी रिस्पेक्ट करतो, घाबरत कुणालाच नाही. ह्याचे परिणाम मला त्या चांगलपणाचे भोगावेच लागले ना. तुम्ही डोळ्यांनी पाहताय, तुम्ही माझे साक्षीदार आहात. त्यामुळं हे पण ठीक आहे ना, काय काही वेळ पण जावी लागते. काही आता पूर्वी बघा 50-60 झाल्यानंतरच खरं प्रगल्भ राजकारण सुरू व्हायचं. आता काही माणसं कोणत्या ना कोणत्या
आर्थिक माध्यमाच्या माध्यमातून पटकन नेते होतात, पटकन बोर्डावर येतात, पण शेवटी प्रगल्भता ही समोर येतेच ना. पण निवडणुका हल्लीच्या काळामध्ये साधा सोपा खेळ राहिलेला नाही. तुम्ही आता जसा उल्लेख केला की आर्थिक, हो कारण हो. पूर्वी तसं नाही. नव्हतं. म्हणजे फार फार तर काय काही छोटेखानी सभा व्हायच्या, काय रिक्षा फिरायच्या वेळ किंवा आता जे आहे, नाही ना, आता तुम्ही निवडणुकीचं आता तर म्हणजे तुम्ही कोणी ट्रेननी कुठे देवदर्शनाला घेऊन जातं, कोणी हेलिकॉप्टरवरती उडवतं लोकांसाठी, कोणी काय गाड्या साड्या, वाटप. कोणी साड्या वाटतंय, कोणी गाड्या वाटतंय. तुमच्याकडेच मला वाटतं तुमच्या प्रभागात काय गाड्या वाटप वगैरे नाही, असं? आता मी हां, आज आज गमतीने म्हणलं, गाड्या हां. वाटून नगरसेवक होत असेल तर शोरूम वाले महापौर झाले असते. आता हे बघा, दुसरं काहीच आपल्याकडे माध्यम नसेल ना, तर मग एक लोकांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी तुम्हाला लागतं. पण हाही काळ जाईल, म्हणजे काय असं फार लोकांना, आणि हे बघा लोक हुशार आहेत. लोकांना ठीक आहे, तुम्ही काही लोकांना तुम्ही मंत्रमुग्ध करू शकता, पण घेता जर अर्थकारणाच्या माध्यमातून फार माणूस सक्सेसच होतो असं नाही. असं 100% नाही. म्हणजे तो माणूस पैशानीच होतो असं काही नाही. ते आता ते तुम्हाला, तुम्ही करताय म्हणून मी करतो अशी भीतीपुटी सर्वजण करत असतात. परंतु मतदारावर माझा आजही विश्वास आहे. कारण का मी सुद्धा अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत. मग मी तर काँग्रेसमध्ये असताना, राष्ट्रवादीची पूर्ण सत्ता असताना मला काँग्रेसचे लोक ते निवडून द्यायचे. म्हणजे मी कसं काय मी लोकांना हे करू शकतो? नाही ना, मी कधीच आयुष्यभर, माझा प्रभाग तर खूप सुसंस्कृत आहे. तो काही भाग नव्यानं आता मी मी काम केलं त्या भागात 2001 मध्ये 92 सालापासून असलो तरी जी काय मोठी कामं आहेत ती परमेश्वराच्या कृपेनं, मोरयाच्या आशीर्वादानं ती माझ्या हातूनच झालेली. त्याचे सगळे पुरावे असतात. ते काय, आता मी जरी तुम्हाला बोललो तर मी 1 मिनिटात त्याची माहिती काढू शकतो. नाही, पण तरी म्हणजे काय, आता तुम्ही जे म्हणताय की आत्ताच बोलला की जे पेरलं ते उगवत असतं. तुम्ही काय असं पेरून ठेवलं इथल्या हो, लोकांसाठी? 100% चांगला प्रश्न केला. म्हणजे तो प्रश्न मला अपेक्षित होता. एक लक्षात ठेवा, मी आजही लोकांना तुमच्या माध्यमातून पण सांगतो. खरंच आहे ना, माणसं लायक असेल तर निवडून द्या. त्याचा इतिहास बघा. आणि खरंच असेल ना तो माणूस त्या कामासाठी, तरच त्याला निवडून द्या. बाकीचं तुम्हाला काय करायचं करा. ते सगळीकडे चालतं ते होणार. मी तुम्हाला सांगतो की मी 92 साली नगरसेवक झालतो. 97 साली माझा प्रभाग बदलला. मी तिथं त्यावेळेस मला अपयश आलं. पण योगायोग बघा, तोच प्रभाग माझ्याकडे 2002 ला आला. कोणता? वाल्हेकरवाडीचा. आता जो वाल्हेकरवाडीचा मेजर भाग असतो. आता तो माझ्या काय होतं, एकीकडे MIDC मध्ये, नंतर आमचं भोईरनगर, प्रेमलोक पार्क, दळवीनगर, नंतर मध्ये बिजली नगर, त्याचं ते वेगळंच टाकू, आणि डायरेक्ट 60% भाग हा प्राधिकरणचा होता. आणि ते सगळी बेट होती, त्याचं कनेक्टिव्हिटी अशी फारशी नव्हती. आम्ही खूप मात्र मी म्हणजे खूप समाधानी आहे की मी त्या रोडने फिरतो ना कुठून तरी, तिथं माझा स्पर्श आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी माझं सर्वात भाग्य काय आहे, मी 2001 साली प्राधिकरण सदस्य झालो आणि 2002 साली निवडून पण आलो. त्यामुळे वाल्हेकरवाडीपासून तर दळवीनगरपर्यंत हा सगळा भाग परत माझ्या ताब्यात आला. पहिलं मी काय केलं की तो सेंटर कसं होईल, आणि मी मतदान मागायला जायचं त्यावेळेस वाईट वाटायचं. हा मध्यवर्ती असलेला भाग शहराच्या, केवळ भुयारी गटर योजना नाही, अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही, म्हणून सगळे शौचास किंवा बाहेर असायचे सगळे. वाईट वाटायचं. पटांगण अशी तिथं होती. बरोबर. रेल्वे एकीकडे होती. हो ना, हो ना. म्हणजे इतकं मी म्हणणार आपण शहरात. आता माझी बहीण मुंबईला राहते म्हणून मी मुंबईला जायचं तर मला ते गटर दिसायचं ना. मी त्याला विचारायचं लहानपणी, गटर कुठे आहेत? मला म्हणजे खालून पण गटर असतात का? मी ते विचार. मला ज्या दिवशी मी नगरसेवक होईल, कारण का मी लहानपणापासूनच म्हणजे माझी चळवळीत आहे, ज्या दिवशी मी नगरसेवक होईल त्या दिवशी माझ्या परिसरामध्ये मी गटरमुक्त करेल. आणि तुम्ही माझं बघा, पहिला भोईरनगर, प्रेमलोक, तो सगळा परिसर मी गटरमुक्त केला. आणि मग आता पण प्रॉब्लेम असा आला, इकडे प्राधिकरण तिकडे, पण मीच प्राधिकरण सदस्य होतो ना. NOC घ्यायला मला काय अडचण येत नव्हती. पिंपरी चिंचवड दुसऱ्याला काम करता झालं नसतं. नवनगर विकास प्राधिकरण सदस्य होतो 2001 साली. 2002 साली निवडून आलो. त्या ठिकाणी पहिले काय काम केलं असं वाल्हेकरवाडीमध्ये, तर ते भुयारी गटर योजना, तर त्या टायमाला आमचे ते देवस्थानची साधं कुळ होतं. आणि मी त्या व्यक्तीचं आवर्जून नाव घेईल, ते आमचे अतिशय जवळचे ज्येष्ठ आहेत, विलास विलासजी वाल्हेकरचे. त्या व्यक्तीनं तिथं कुणाला जागा देत नव्हते. ती 10 गुंठे मी देवस्थानात त्यांच्याकडून जागा घेतली आणि महिला शुद्धीकरण केंद्र पहिलं, कारण महिला शुद्धीकरण केलं तरच भुयारी गटर योजना येईल. आणि पहिलं काय काम केलं असेल तर ते केलं. आणि तुम्हाला आज मला समाधान वाटतं की सगळ्यांच्या घरात शौचालय बांधण्यात आले. तो शिवनगरीचा भाग असू द्या, अनधिकृत बांधकामाचं पेव वाढलेलं होतं.
तिथं सगळ्यांचे लेआउट चालू होते. आता स्थानिक लोकांची भूमिहीन झालेली लोक, त्यांना दुसरं माध्यम काहीच नव्हतं उपजीविकेचं किंवा कोणत्या माध्यमातून. शेती सगळ्या आमच्या प्राधिकरणात लोकांच्या गेलेल्या, भूमिहीन झालेले. काय मूळ लोकांबद्दल बोलायला काय जाते हो, त्यांच्या वेदना बघा ना, त्यांचं सगळं रस्त्यावर काही माणसं आली. आता मी अनधिकृत बांधकामाला माझा पाठिंबा आहे असं मुळीच नाही, पण तुम्ही मला सांगा, तुमचं घर होतं आणि माझं घर पाडतायत म्हणल्यानंतर ते योग्य नाही. म्हणलं पाडायचं तर सगळं शिवनगरी वालेकरवाडीचा काही भाग पाडा, तुम्ही काही घरं कशी करता. मग त्या ठिकाणी सगळ्यांनी आपापले लेआउट केले, आपापल्या जागेने हे केलं. माझा कोणाला विरोध किंवा माझा काय कशा बाबतीला मी कधी आयुष्यात माझ्या राजकारणाच्या कालखंडामध्ये मी 25 वर्ष नगरसेवक आहे. मी ना विरोधकांचं कधी घर पाडले, विरोधकांचं घर जाऊन द्या, कंपाऊंड सुद्धा कधी हात लावला नाही. ना कोणाचं पाणी नळ कनेक्शन कट कर, ना कोणत्या बांधकाम व्यवसायाला त्रास दे, ना कोणत्या ठेकेदाराला त्रास दे. माझ्या आयुष्यामध्ये असलेली लबाड कामं मी कधी केलेली नाही. त्यामुळं मला त्या लोकांचा इतका हेवा आहे. आता ती जुनी लोक जी आहेत, आता 2001 साली जन्मलेला मुलगा आता 26 वर्ष झाला, त्याला माहितच नाही ना कुणी कामं केली. ती संख्या माझी त्या टायमाला 18-22 हजार लोकसंख्या होती, आता 60,000 झाली. त्यामुळे हे मला सांगावं लागतं आता की बाबा हे कामं केलेली आहेत. त्या ठिकाणी प्रेमलोक ते बिजलीनगर म्हणजे तो भाग जोडणार, तो MIDC ताबा घेऊन तो रस्ता केला. म्हणजे परत आमचं बिजलीनगर प्रेमलोक एकत्र केलं, आकुर्डी भोईरनगर एकत्र केलं, चिंचवड एकत्र केलं, सारखं मेन रेल्वेवरचा ब्रिज केला. प्राधिकरण बिजलीनगर एक केलं, तो तिकडे संजय काळे नगरसेवक होते, ते आम्ही दोघांनी मिळून तो रोड केला. 100 फुटी स्पाईन रोड होता ब्रिजवरून निघाल्यानंतर, तो लोकांना विनवणी करून ताबा घेऊन तो रोड करून टाकला. आणि गुरुद्वाराच्या तिकडं ते मुरी होती, पुरी बघा तुम्ही जात असाल त्या मुरीतनं जायचं आपण, पलीकडे खालनं जायचं आपण. तिथं कर मारला मी, पहिला डीपी मध्ये चेंजेस करणारा मी, कारण का तो डीपी अंतर्गत डीपी चेंज करता येतो प्राधिकरणामध्ये, महानगरपालिकेत करता येत नाही. तो सगळा भाग प्राधिकरणाचा होता. आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री असल्या कारणानं मला काय काळजीच नव्हती, माझं कोणतंही काम मिनिटात व्हायचं काम. आणि तो कर मारला तिथं, असं करून ते मुरी खालून आल्यानंतर असं करून असा 80 फुटी रोड केला. नाहीतर 80-90 घरं त्या जात होती. पाण्याचं नियोजन म्हणजे आज सांगतो, सर्वात महत्वाचं मला जर दुवा लागत असेल ना कोणती माझ्या आयुष्यामध्ये, आज त्या दोरावर आहे. आता बघा, पाण्याचं नियोजन नसल्यानंतर वाकड सारख्या परिसरामध्ये सुद्धा पाण्याच्या टँकरची अवस्था आहे. माझा भाग तसंच झपाट्यानं, मला संस्कार मोठ्या नेत्यांचे होते की बाबा 25-30 वर्ष बघून डोळ्यासमोरून कर. आता बिजलीनगरची जी पाण्याची टाकी होती ना, त्याच्यावर किवळे, मामुर्डी, रावेस, सेक्टर 30, 31, 29, चिंचवड, भोईरनगर, प्रेमलोक पार्क, दळवीनगर, उद्योगनगर, बिजलीनगर एवढा परिसर त्या टाकीवर होता. लोकसंख्या होती 18-19 हजार, आणि चिंचवडची असं 10-15 हजार. मी म्हणलं तर मिळणार रे खूप, आणि प्राधिकाराची जागा शिल्लक राहिलेली नाही. तर तुम्हाला म्हणजे आश्चर्य पण वाटेल, मी रावेस सारख्या ठिकाणी त्या काळामध्ये कासार साहेब सी होते, 52 गुंठे जागा घेतली पाण्यासाठी. राजन पाटील कार्यकारी अभियंता होते, आता ते रिटायर झालेले. तर त्यांना म्हणलं बाबा जागा तिथून म्हणले 52 गुंठे. म्हणलं का नाही जाणार, मी बसलोय प्राधिकरण सदस्य तिथं, आपलं चालायचं थोडं ते त्या ठिकाणी. आणि कासार साहेब खूप कडक, आणि आसिम गुप्ता आयुक्त होते. आसिम गुप्तांनी ते 17 गुंठे वाकडला 17 लाखात घेतली, मी 52 गुंठे 5,200 रुपयात घेतली जागा. तर कासार साहेब म्हणले आमचं नुकसान होतं. म्हणलं कायदा काढला त्यांना, इंग्रजांच्या काळातला कायदा होता, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट अत्यावश्यक बाबीसाठी 1 रुपया स्क्वेअर फुटने जागा देता येते. आणि मी 52,000 रुपयात जागा घेतली. आणि आज तुम्हाला सांगतो, मला खूप आनंद वाटतो त्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर. रावेत, किवळे, मामुर्डी, सेक्टर 30, 31, 29 ही सगळी तिकडे मी शिफ्ट केली. आणि फक्त चिंचवडसाठी आमच्यासाठी ही बिजलीनगरची टाकी ठेवली. नंतर म्हणलं 2007ला परत नगरसेवक झाल्यानंतर मी म्हणणार आता इकडं पण नगरसेवक झालो, इकडं पाणी कमी पडायला लागले. आणि मग मी तिथं माझी स्वतःच्या माझ्या शेतातून रस्ता दिला आणि MIDCची जागा घेतली. आशिष शर्मा आयुक्त होते, त्यांना म्हणलं गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट म्हणलं अंडरटेकिंग मध्ये जागा घ्या, जेव्हा निघन पण काम चालू करा. ते आयुक्त आयुक्त दर्जाचे सगळे अधिकारी माझे मित्र असतात, कारण का त्यांना माहिती माझे वैयक्तिक स्वार्थ काय नसतात, वाद होण्याचा प्रश्नच येत नाही. मग तिथं मी पाण्याची टाकी बांधल्यानंतर माझा भाग संपूर्ण त्या टाकीवर केला. आणि बिजलीनगर पार वालेकरवाडीपासून चिंचवड गावापर्यंत बिजलीनगर. आता हे केवढं मोठं काम आहे, म्हणजे हे राज्य स्तरावरचं काम आहे. गव्हर्नमेंटची जागा घेऊन त्याच्यामध्ये हे करणं, अधिकारी चांगले असले ना, आपली दृष्टी चांगली असेल ना, तर लोक मदत करतात. खूप मोठी कामं केलेली त्या भागाबरोबर. म्हणजे आता तुम्ही म्हणजे सगळी कामांची यादी एका अर्थाने तुम्ही सांगितली.
आणि या आधारावरती निश्चितपणे पुढच्या निवडणुकांना सामोरं जायचंय. त्याचवेळी एक आता तुम्ही बोललात, की आता आम्ही सत्तेमध्ये आहोत आणि महायुतीमध्ये आहोत. पण खरोखर ही महायुती असणार आहे का? कारण हा मला जोडून आलेला प्रश्न आहे, की उपप्रश्न आहे. काय आहे? बरोबर. कारण एकीकडे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री जे आहेत, तर त्यांची शिवसेना हे एकत्र येणार आहेत असं स्पष्ट झालेलं आहे जवळ-जवळ. आम्ही एकत्र येणार. पण राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष त्यांच्या सोबतच असणार आहे का पिंपरी चिंचवडमध्ये? किंवा कारण असंही बोललं जातं, की स्थानिक पातळीवरचे निर्णय स्थानिक पातळीवरतीच घेतले जातील. आता एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे हे व्यक्त होण्यासाठी किंवा काही व्यक्त होण्यासाठी मला अधिकार तो नाही. बरं. एक तर सर्वात महत्वाचं. हो, कारण पक्षश्रेष्ठी शेवटी पक्षश्रेष्ठी असतात आणि त्यातूनही आत्ता आमची बोलणी चालू आहेत. शिंदे साहेबांची शिवसेना असेल आणि आम्ही असे सर्वजण एकत्रित येण्याच्या दृष्टिकोनातून आणि वरतून पटकन निरोप आला तर ती पण आम्हाला तयारी ठेवावीच लागणार आहे की बाबा युती होणार आहे. हो. त्यामुळे आता ते अजितदादा आम्हाला तसे आदेश देतीलच. पण आता आपापल्या पद्धती आणि शेवटी मैत्रीपूर्ण जरी लढत झाली तरी काय ते सत्तेतलीच उद्या आम्ही आणि ते एकत्र विलीन होऊनच काम करणार आहोत. बरं. उलट लोकांना चांगली चॉईस राहील. एका ठिकाणी 2 कार्यकर्ते असतील त्याचं मूल्यमापन थोडं खालीवर असेल त्याला म्हणणार नाही हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधातलं. आणि मला तर पूर्वीपासून लोक मदत म्हणजे कार्यकर्ता म्हणून मदत करतात, पक्ष म्हणून काही ठिकाणी नाही. पण निश्चितपणे त्याचा तो विषय होणार नाही आमच्याकडे. पण झाला तर आता ते वरिष्ठ पातळीवरचा निर्णय होईल. आणि मी जर सांगितलं ना तुम्हाला मी आता म्हणजे मी नुसतंच हे नाही केलेलं काम. हे आता हे 2 कामं मी प्रत्येक ठिकाणी विरंगुळा केंद्र केलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी गार्डन केलेलं आहे. आता त्या वालेकरवाडी त्या परिसरामध्ये बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. पर्यावरणावर कोणीच काम करत नाही. आज आज आपली हे ग्लोबल वॉर्मिंगचं मोठं संकट आहे. आता प्रदूषण कंट्रोलमध्ये नाहीये. प्रचंड धुळीचे कण त्याच्यामुळं मुलांना सर्दी खोकला ज्येष्ठांना आजार. आता सकाळी लोक वॉकिंगला जातात त्यांना सुद्धा तो त्रास जाणवतो. म्हणजे ते वॉकिंगला जाऊन तरी काय उपयोग आहे. पण दुसरेच रोग घेऊन यायचं घरात सर्दी खोकला ते त्याकडे कोण कसं लक्षच नाही. आणि ते मी करणार 100% होऊ शकतं ना. नाही, पण कामाचा विचार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक क्षणी राजकारणाचा विचार असा देखील त्याच वेळी घडत असतो. आणि त्यातूनच म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्यात आधी ही चर्चा सुरू झाली की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार. म्हणजे असं की किंवा यायला पाहिजे अशा ह्याच्यात खरोखर त्याच्यामध्ये काय वस्तुस्थिती काय आहे आणि तसं शक्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? आता कसं आहे माहिती आहे का की तिथं आम्ही तर अजितदादा पवार गटाचे आहोत. बरोबर. आमच्या बरोबर यायला नाही म्हटलं तर काही वर्ग मानणारा काही वर्गाने पवार साहेब खूप म्हणजे बारामती मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी केल्यापासूनचे ते नेते आहेत. मग आम्ही असे प्रश्न मांडले की असं मताची विभागणी होण्यापेक्षा तुम्ही एकत्रित या. त्यांचं काय तुमचं ध्येय काय तुमचं धोरण असेल ते ठरवा. पण आम्ही त्या पद्धतीची निश्चितपणे म्हणजे मागणी केलेली आहे आमच्या अध्यक्षांनी शहराध्यक्षांनी. बरं. कारण तसं जर घडलं तर जी राज्यातली महायुती आहे किंवा केंद्रातली महायुती आहे तिच्यात फूट पडणार आहे हे लक्षात घ्यायला लागेल. कारण केंद्रात आणि राज्याचे 3 पक्ष एकत्र आहेत किंवा अगदी RPI देखील त्याच्यामध्ये आहे. पण तुम्ही इथे जर 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलात तर ही युती तिथे विभागली जाणार आहे, फुटणार आहे. नाही. आता बघा ह्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या कुणी कुणाबरोबर स्थानिक पातळीवर गेलेलं आहे त्याचा राज्याच्या निवडणुकीवर विपरीत परिणाम होण्याचा काय संबंध येतो? आता आम्ही त्यांच्याबरोबर गेले म्हणून काय अजितदादांना काय उपमुख्यमंत्री राहणार ते उपमुख्यमंत्री राहणारच ना. तेव्हा केंद्र आणि राज्य सरकारच्या निवडणुकीत आता तुम्हाला मी सांगत काय आहे तुम्हाला सगळे त्याच्यातले PhD आहे. तेव्हा तो आमच्यावर काय त्याचा परिणाम काय संबंधच नाही काय. वरच्या राजकारणाची ह्या राजकारणाचा संबंध किती ठिकाणी महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या आता निवडणुका. तुमच्यासारख्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या किंवा नेत्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही पर्याय ओपन आहेत. हा, आणि वेळ प्रसंगी जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर उत्तमच असं तुम्हाला वाटतं? उत्तम ना, काय हरकत आहे. मतदार प्रत्येकाचे काही कार्यकर्ते 100-125 मतांनी जातात. मग ते मत एका कोणाला तरी व्यक्तीला पाहून दिलेले जातात. म्हणजे अपक्ष सारख्याला माणसाला जर मतदान होत असेल तर हा तर पक्ष आहे. त्यामुळं कुठेही आमचं नुकसान होऊ नये. आणि समजा आता महायुती म्हणून जो काल मी ऐकलं बातमी आलेली आहे अजून आता कालच अधिवेशन संपलेलं आहे. आता अजितदादा सक्रिय होतीलच पूर्ण वेळ. त्यावर त्यांच्याकडून काय निरोप येतो कदाचित असंही होईल की बाबा युतीमध्ये महायुतीमध्येच लढायचं मग आमची सीट्स काही कमी होतील त्यांना काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल. या सगळ्या गोष्टीचं काही होऊ शकतं ना. काय तुम्हाला तर आता महाराष्ट्रात काही होऊ शकतं ना.
पण निवडणुकांची तयारी या दृष्टिकोनातून काय साधारणपणे तुमच्या पक्षाची म्हणून रणनीती आहे? कारण अजित पवार ठीक आहे आता अधिवेशनात होते, पण त्यांच्या डोक्यातही कायमस्वरूपी राजकारण निवडणुका ठीक आहे असतात. हां, म्हणजे विकास हा असतो, पण राजकारण निवडणुका ह्या गोष्टी असतात. नाही, आता आम्ही म्हणजे इच्छुकांचे फॉर्म्स मागवलेले आहेत आमच्या अध्यक्षांनी. प्रभाग वाईज प्रचार प्रमुख आहेत नाना काटे. प्रभाग वाईज त्यांचं नियोजन चाललेलं की कोण इथं येऊ शकतं. काही ठिकाणी असे वॉर्ड आहेत की भारतीय जनता पक्षाचे एका जागेसाठी 2 जण 3 जण इच्छुक आहेत. बरोबर. जसे आमची त्यांच्याकडे 60 घेतली होती, त्याचं त्यांच्यातले काही आमच्याकडे येण्याची शक्यता नाकारतात. तिथं आमचा कार्यकर्ता नसेल तर त्याच्यावर अन्याय होऊन पण निवडून येण्याचे निकष डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने नियोजन केलं जातं. असे बरेच प्रभाग आहे की तिथं भारतीय जनता पक्षाचे जे आमचे पूर्वाश्रमीचे होते, अख्खे 7-8 जण सोडले तर अख्खी पूर्वाश्रमीचे जे आमचे सगळे, पण जे आहेत ते आमचेच आहेत. त्यामुळे आमचे संबंध तसे आहेतच ना. म्हणजे एका दिवसाने पक्षाने कोणाचे संबंध बिघडत नाही हो, ते शेवटी संबंध असतात. त्यामुळं ती पण अशी काय आहे आमचे बरेच प्रभाग, ती लिस्ट काढून ठेवलेली. आम्हाला उमेदवाराचा वानवा नाही, अजिबात नाही. आमच्याकडे पण एका ठिकाणी 2-2, 3-3 इच्छुक आहेत, पण ते त्याच्यातलं मूल्यमापन करून आणि त्यांच्यातील काही लोकांचं घेऊन असं आम्हाला नियोजन करता येईल. कारण ही निवडणूक ही बहुसदस्यीय म्हणजे 4 सदस्यीय प्रभाग अशा पद्धतीचे आहे. पूर्वीच्या ठीक आहे म्हणजे अगदी कधी 2 किंवा त्रिसदस्यीय देखील झालेले आहेत. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये 4 सदस्यीय प्रभागात लढणं खरोखर अवघड नाही का वाटत? किंवा अगदी उमेदवार मिळतील की नाही हा देखील प्रश्न असतो. पॅनलच तयार होऊ शकत नाही अशी देखील काही पक्षांच्या बाबतीत तर तसे आहेच ना परिस्थिती. आणि खरंच आहे तुम्ही म्हणताय ते. आता ते आमचे मतदारसंघ म्हणजे गोव्याचे विधानसभा, गोव्याची, दिल्लीची, मिझोरामची. पण आता आता नियमच केले प्रभागाचे. ते आता आहे त्या परिस्थितीत कसं लढायचं याच्याशिवाय दुसरा आमच्याकडे पर्यायच नाही. त्यामुळे आम्ही त्याला लढायच्या सज्ज आहोत. लढायला कोणतीही नियम बाकी ठेवणार नाही. मागील काय आमच्या निश्चितपणे वैयक्तिक माझ्या काही जर आपण असं पूर्वीप्रमाणे किंवा चालतो नाही झाला होईल काळजी करू नये असं तर ती परिस्थिती आता नाही राहिलेली. त्यामुळे सावध होऊन तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझ्यामध्ये पण बदल होणं आवश्यक आहे. तो बदल सांगितलं तुम्हाला की एकच नाही माझ्या राजकारणामध्ये, माझ्या कौटुंबिक दुःखात सुद्धा त्या वैयक्तिक खूप मोठ्या फार मोठं आव्हान होतं. त्या आव्हानातून मी पूर्ण मुक्त झालेलो आहे. त्यामुळे आता ह्या सगळ्या परिस्थितीला तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझ्या ज्या पूर्वी या राजकीय जे काही गणित असतात, राजकीय जे ऍडजस्टमेंट असते किंवा राजकीय जे योग्य वेळी योग्य निर्णय घेणे ते मध्ये माझ्यामध्ये तुम्हाला निश्चित बदल दिसेल. पुढच्या काळात म्हणजे ठीक आहे आतापर्यंत केलेली कामं ठीक आहेत, तिथं करावीच लागतात. पुढे तुम्हाला मतदारांसमोर जाताना की आता आम्ही हे करणार आहोत किंवा आम्हाला, कारण शेवटी एक प्रकारचा जाहीरनामा तुम्हाला द्यायला लागतो आणि लोकांना त्याच्यावरती विश्वास तुमच्यावरती निर्माण होईल अशी. एकतर 2-3 गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत त्या ठिकाणी. मी मध्ये एक बालजत्रा घेऊन पाहिलं तर इतकी तुडुंब गर्दी झाली होती. याचाच अर्थ लहान मुलांना खेळायला जागा नाही. आणि वाल्यकरवाडीची परिस्थिती अशी झाली की योग्य वेळी योग्य नेत्यांनी लक्ष दिलं नाही. म्हणजे त्या काळामध्ये डीपी त्याचा केला नाही. डीपी मध्ये त्याचं काय कोणते भाग त्याचं हे ठेवले नाही. आता PMRDच्या काही जागा असतील तर त्याच्यावर लक्ष ठेवून त्याचे सुद्धा तो जागेचा व्यवसाय होऊ शकतो त्याच्यामध्ये. मग आता आम्हाला पर्याय नाही. तिथं त्या ठिकाणी एक मुलांसाठी अतिशय सुंदर एक उद्यान देखील आवश्यक आहे त्या ठिकाणी. मला त्या ठिकाणी आमची नदी आहे आणि आमची नदी म्हणजे गंगा आहे. पवना नदी म्हणजे आमची गंगाची आहे आमची आणि ती कधी आटत नाही. तर ती सुद्धा इतकी प्रचंड मैला मिश्रित झालेली आहे आणि त्याचं ते नियोजन नाहीये. ते ज्या रक्तवाहिन्या आहेत म्हणजे अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणजे थोडक्यात जसे पाण्याच्या राहिनी तसे तर रक्तवाहिन्याच आहेत त्या. म्हणजे त्याचं योग्य नियोजन, त्याचा एक मास्टर प्लॅन पुढच्या 25-30 वर्षाचा पाण्याच्या लाईनचा मास्टर प्लॅन. कारण का तुमची 3 इंची लाईन टाकली असेल, 6 इंची लाईन टाकली असेल तर आता तिथं लोकसंख्या होती 5,000, आता तिथं झाले 25,000. एकाच लाईनवर त्याचा लोड कसा आहे. ह्या बारीक बारीक ज्या गोष्टी त्या दिसत नाहीत. आता माणसाला आनंद हवा कधी होते माणसाची, काही दिसलं मी हे केलं, पण मला न दिसणारी काम, मी दिसणारी कामं केलेली आहेत. आता मला न दिसणारी कामं करायची. एक पर्यावरणावर नदी सुधार प्रकल्पच्या दृष्टिकोनातून ज्येष्ठांसाठी योग्य मार्गदर्शक उपचारासहित ज्या ज्या काही सुविधा आवश्यक आहेत त्या लहान मुलांना, इव्हन लहान मुलांना संस्कार वर्ग देखील देणार आहे त्यांच्या आई वडिलांना की मुलांशी पालन पोषण कसं करावं. आता साधा मोबाईलचा रोग आहे तो ऑस्ट्रेलियामध्ये जपानमध्ये बंदी घातली 16 वर्षापर्यंत. आपल्याकडे का बंदी, त्याचे दुष्परिणाम काय आहेत परिणाम हेच माहिती नाही पालकांना.
आता हे मी तुम्हाला सांगत असताना मी माझ्या मुलीला 12वी पर्यंत मोबाईल नाही दिला. म्हणजे प्रामाणिक सांगतो, आई नसताना सुद्धा. असं कठोर काही ठिकाणी मुलांबाबतीत पालकांनी, हे सुद्धा एक संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी हा देखील राजकारणाचा सामाजिक भाग येतो. त्याचा फायदा मी राजकारणाच्या सत्तेत आल्यानंतर तो घेऊ शकतो, कारण का मला हे सगळे यंत्रणा उपलब्ध होती. जसं तुम्ही मगाशी मला म्हटले की आमदार खासदार झाल्यानंतर त्याचा उपयोग जनतेला होतो. निश्चित त्या सुधारणा मी आता त्या पलीकडे पण न दिसणारी कामं करणार, पण ती अंतःकरणाला भिडणारी कामं करणार. आणि खूप काम आहे करण्यासाठी. शैक्षणिक मला तिचा दर्जा सुधारवायचा आहे. मी स्वतः 450 पोरांची झोपडपट्टीतील मुलांची शाळा चालवतो. 100% निकाल आहे माझ्या शाळेचा. हे करता येतं करायला गेलं तर. वर्ग माझे काय फार भारी नाही आहेत, पण वर्ग किती चांगला असू द्या, एसी असू द्या ना, पण ते डोक्यात टाकणारे संस्कार उत्तम प्रकारचे पाहिजे. महानगरपालिकेच्या सगळ्या शाळांवर नियंत्रण ठेवणार. माझ्याकडे खूप मोठा अजेंडा आहे काम करण्यासाठी. म्हणजे मला 5 वर्षात 1 मिनिट पण झोपायची ती वेळ सोडली तर कामच काम आहे, इतकं माझ्या डोळ्यासमोर आता माझ्या प्रभागाचा नकाशा पण आहे आणि शहराचा पण नकाशा आहे. असं आता तुम्ही महायुतीमध्ये आहात किंवा महापालिकेमध्ये ज्यांची सत्ता होती त्यांच्यासोबत आहात. 2-2.5 वर्ष झाले की तिथे कुणाची सत्ता नाही, कारण निवडणुका झाल्या नव्हत्या, आता त्या होऊ घातलेल्या आहेत. पण या भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाचा जो कालखंड आहे त्या काळामध्ये पिंपरी चिंचवड शहराचं काय नेमकं भलं झालं तुम्हाला असं वाटतं? आता सगळ्याच गोष्टी मी जाहीररित्या बोलू शकत नाही, परंतु एक निश्चित सांगू तुम्हाला, कोणत्याही कुटुंबावर, कोणत्याही समाजावर, कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेवर एकाचा अंकुश असायला लागतो. बघा, रामकृष्णजी मोरे होते किंवा अजितदादा होते, एक फोन केला की नगरसेवकाची ताकद नसायची. तो मात्र शहराला विस्कळीतपणा आलेला आहे, एक छत्री नसल्या कारणानं. हे लक्ष्मण भाऊंचं वेगळं असं, तो भाग वेगळा, यांचा भाग, भोसरीचा भाग वेगळा, अशी वर्गवारी झाली ना. निश्चित चर्चा झाली आणि मग सैरवैरपणा असला की मग कोण वाटेल तसं माणूस अधिकारी पण वागतात. आणि तिथं कुणाला सांगायला कंट्रोल नसल्या कारणानं. आणि म्हणून मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा परत अजितदादांची निकड किती आहे शहराला हे जनतेला समजलेलं आहे. आणि निश्चितपणे आम्ही म्हणजे मग त्यावेळेस महायुती म्हणून अजितदादांनी लक्ष टाकलं ना तरी चालेल. भारतीय जनता पक्षाने आम्ही काही वेगळं नाही. पण इथं कुणाचा तरी अंकुश असायला लागला. आता पालकमंत्री अजितदादा आहे, त्याचा फायदा भविष्यामध्ये होईल. आणि जे काही तुम्ही ऐकलंय आतापर्यंत ते ऐकायला मिळणार नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेचे कारभारी आहे हे अजित पवार असायला हवे असं तुम्हाला वाटतं? हे बघा, देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा मुख्यमंत्री आहेत, त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. पण ते नागपूरवर त्यांचं कसं बघा, त्यांनी किती म्हणजे सुविधा केल्यात चांगल्या पद्धतीने. का तर ते शेवटी होम ग्राउंड आहे ना त्यांचं. शेवटी अजितदादा जाऊन कुठे जाणार, तर पुणे तिथं येणार. अजितदादाला वाटतं ना, की दादांना वाटतं ना की माझं शहर ते सारखं पिंपरी चिंचवडतं म्हणजे त्यांचं तळ आठवरच्या फोडाप्रमाणे जपतात ते. पण ते मुळच लोकांना असं वाटतं की आमचं महायुतीचंच नेतृत्व त्यांनी करावं. महायुतीचं तर आमच्यावर सगळ्यांवर नगरसेवक होतील ते, त्यांच्यावर त्यांचा अंकुश असणं आणि नियोजनबद्ध कारभार केला पाहिजे. आता मध्ये 4 वर्ष प्रशासन होते, सगळं सायराडच होतं सगळं. म्हणजे काय म्हणजे आता काय न बोललेलं बरं, बऱ्याच गोष्टी विस्कळीत झालेल्या आहेत. तुम्ही म्हटलात की पिंपरी चिंचवड अजितदादांसाठी, अजित पवारांसाठी हातावरचा फोड आणि त्याचं शल्य त्यांना जास्त आहे. गेल्या वेळी जी सत्ता गेली पिंपरी चिंचवडमध्ये त्याचं शल्य किंवा त्याचं दुःख जे आहे किंवा त्याच्या वेदना त्यांना बहुधा जास्त असाव्यात. आता यावेळी निवडणुका लढताना तुम्ही एकत्र लढणार असाल तर किती जागा लढणार आणि किती साधारणपणे तुमच्या निवडून येऊ शकतात हा प्रश्न, आणि त्यालाच उपप्रश्न, जर तुम्ही स्वतंत्रपणे लढलात तर तुम्हाला कितपत यश मिळू शकतं? नाही, आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही, कारण तो माझा अधिकार नाही. आम्ही स्वतंत्र जर लढलो तर महापौर आमचा होईल अशा पद्धतीचं आमचं नगरसेवक असणार. नाही तर आम्ही मिळून महापौर करू एवढं आमचं संख्याबळ असणार. म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अजितदादा त्यांना मिळूनच करावं लागेल अशी परिस्थिती होईल. आणि या सत्तेमध्ये भाऊसाहेब भोईरांचं स्थान काय असेल? तुमची काय महत्व? कारण ठीक आहे ते आतापर्यंत नाही काय म्हणजे यश अपयश येत असतं, पण आता तुम्हाला पुढच्या काळामध्ये भाऊसाहेब भोईर हे स्वतःला कुठे ठेवू इच्छितात, नेऊ इच्छितात? मला आता भरपूर काय व्हावं असं वाटतं, पण प्रॉब्लेम असा आहे की अजितदादा माझे नेते,
अजितदादांचा माझा बायोडोटा माझ्या NSY पासून शालेय विद्यार्थी कॉलेजच्या विद्यार्थी असल्यापासूनच सर्व माहिती माझ्यावर कसे कसे आघात झाले, कुणी कुणी केले. त्यामुळं मी त्यांच्याशी कधीच जास्त बोलत नाही, कारण का मी त्यांना काय सांगू. मला असं वाटतं की मला अपेक्षा खूप आहेत. मला वाटतं की भविष्यामध्ये मला आमदार करावं, नाही तर आमचा महापौर करता आलं तर महापौर करावं. पण जे पण काय मला द्याल ना अजितदादांनी, कारण ते अजितदादांना सर्वस्वी अधिकार आहे. पण एक सांगतो तुमच्या माध्यमातून, जे काय मला अजितदादा देतील ना, त्यांना हेवा वाटेल आणि अख्ख्या पक्षाला हेवा वाटेल आणि शहराला हेवा वाटेल असं मी काम करून दाखवेन. शेवटचा प्रश्न आहे हा, तुमच्या अर्थातच आवडी आणि एकूणच इतर जे छंद तुमचे आहेत किंवा जे स्वारस्याचे विषय आहेत त्याच्यामध्ये नाटक असू नाट्यक्षेत्र, द्यात, चित्रपट. सिनेमा असू द्यात किंवा एकूण सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तुम्ही करत असलेलं काम, आणि त्यामुळेच एक सुसंस्कृत चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. आणि तुम्ही सुसंस्कृत असल्या कारणाने तुम्ही उपद्रवी नाही आहात, हा, ते महत्त्वाचं. आणि कदाचित तेच तुम्हाला नुकसानदायी ठरतं असंही मला असंही असेल. असं. पण त्या दृष्टिकोनातनं आजवर तुम्ही काय स्वरूपाचं काम, कारण नाट्य परिषदेचं अध्यक्षपद वगैरे आम्ही बघितलं, तुम्ही संमेलन उपाध्यक्षपद आहे, तुम्ही संमेलनं घेतात, वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार, आशा भोसले पुरस्कार की काय, आशा भोसले पुरस्कार, म्हणजे देश पातळीवरचा. आणि तो मला तुम्ही लताबाईंना दिला होता ना पहिला पुरस्कार त्यांना ना. म्हणजे आशा भोसलेंच्या नावाने नावाचा दिला पुरस्कार पुरस्कार लताबाईंना. 32 वर्षानंतर दोन्ही भगिनी एकत्र व्यासपीठावर आणण्याचा पराक्रम आम्ही केला रुद्रनाथ मुंगेशकरांमुळे. बर बाळासाहेब मला खूप म्हणजे मुलागत मानतात, मला बर खूप प्रेम आहे. एक आहे कला क्षेत्रामुळे मला उणीव असायची माझ्या शहराचं. कामगार नगरी, कष्टकऱ्यांची नगरी, त्यांना मनोरंजनात्मक दृष्टिकोनातून काय तिथं कुणी काय करत नाही, करतात ते आपापल्या परिसरामध्ये करत होते मोठे. त्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी म्हणजे आमचे पंडित पद्माकर कुलकर्णी होते, नादब्रह्म परिवार आहे, सिरे गुरुजी आहेत, आमचे धोंडूतात्या चिंचोडे होते, आप्पा सायकर आहेत, अशी मंडळींनी, मधु जोशी आहेत, अजून खूप नावं मला घेता येतील. ते नृत्यामधले पण एक आमचे वैशाली पलसुले आहे, अजून नादब्रह्म गांगुडे होता, त्यांची मुलगी सावनी आज भारतामध्ये तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला गाण्याचं. गीताजी नायर आहे, नंदकिशोर कपोते, खूप मंडळी आहेत ह्या ठिकाणी की ते आपापल्या पद्धतीनं ते काम ते करत असतात. पण मग मी ज्यावेळेस सुरू केलं त्या टायमाला फार थोडं असं थोड्या परिसरामध्ये चिंचोड त्याच्या सांस्कृतिक म्हणजे बेट. तर मला ते नेहमी असं वाटायचं की माझं पिंपरी चिंचवडमध्ये हे का होत नाही. आणि मग मी नाट्य परिषद 8 ऑगस्ट 1996 रोजी सकाळी 11 वाजता आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते नाट्य शाखा स्थापन केली. अवघ्या 3 वर्षात 79वे संमेलन घेतलं. आणि मी खूप भाग्यवान आहे की मला पुलंचा आशीर्वाद मिळाला. मंगेश पाडगावकर असतील, रामदास फुटाणे सर असतील, फमोस सर असतील, रामचंद्रजी देखणे असतील, राम शेवाळकर असतील, तुमचे मी गदी माळगुडांचा आशीर्वाद घेतलेला पोरगा आहे. मी सुधीर बाबूंचा आशीर्वाद घेतलेला आहे. म्हणजे एवढ्या लता दीदींबरोबर बसलोय, त्यांचं काही शब्द कानावर पडले. अशा ताईंबरोबर 5.5 तास बसलो. तुमचे अनु मलिक असतील, पंडित शिवकुमार शर्मा असतील, हरिहरन असतील, नारायण सूर्य सर असतील, तुमचे सुनिधी चव्हाण असतील, सोनू निगम असतील, सुरेश वाडकर असतील, म्हणजे असे दिग्गज लोक, आनंदजी असतील, प्यारेलालजी असतील, स्वतः रुद्रनाथजी होते, रुद्रनाथजी तुम्ही कुटुंबातलाच आहे, उषाताई मंगेशकर असतील. या सर्व लोकांना पाहिल्यानंतर सचिन तेंडुलकरशी भेटलो होतो मी सर्वात रामकृष्णजी मोरेंमुळे मी रजनीकांत यांच्याशी बसलो होतो, मी अमिताभजी बच्चन यांच्याशी बसलोय. पण मी ह्या सर्व लोकांनी माझा एक जो मनातला कुठेतरी दडलेला असेल, मस्ती असती, मी नगरसेवक आहे किंवा कुठेतरी माणसाचा अहंकार लपलेला असतो, ह्या लोकांच्या सहवासातून मी राहिल्यानंतर आपण किती क्षुल्लक आहोत याची जाणीव मला झाली. म्हणून मला कोणतंही पद आलेलं नसलं काय ना असलं काय मला काय वाटत नाही, कारण का इतके मोठी लोक आहेत ही, यांच्या पुढे आपण पायापाशी बसण्याची पण आपली उंची नाही. त्या लोकांबरोबर बसायला मिळालं आणि त्या शहरात मी हे सगळं आणलं. तुम्ही मला सांगा ना, 100वे संमेलन मला मिळतंय, हे केवढं मोठं भाग्य आहे माझं, आणि ते पण माझ्या शहराला. माझ्या शहराचं नाव बघा, पिढ्यानपिढ्या. 100वे संमेलन कुठं होतं, 100वे संमेलन कुठं होतं, तर 100वे संमेलन पिंपरी चिंचवडला. काय गटर रस्ते, गटर फिटर मीटर याच्यावर फक्त नाही ना, शहराचं हे सुद्धा स्वच्छ झालं पाहिजे, संस्कार पाहिजे. आज बघा बौद्धिक क्षमता वाढली पण संस्कार क्षमता कुठे गेली. लहान मुलं आत्महत्या करायला लागलेली, 8 वर्षाची 9 वर्षाची.
12 वर्षाच्या पोराला गुन्हेगारी अटक केलं. वाढली. गुन्हेगारी आमच्या शहरात 200 बाल गुन्हेगार आहेत. नवीन पॅटर्न निघालेला आहे. 16 वर्षाच्या आत मर्डर केला की काही नाही, मग तो बाल सुधारगृहात पाठवतात, 3 वर्षांनी सुटतो. हे तुम्ही बदलणार आहात का नाही? काही भाषणातून बदलणार आहे. तर असे वर्ग घेतले पाहिजे, नाट्यशास्त्राचे कोर्स केले पाहिजे. हे खूप काम व्यापक नेणार आहे. बरोबर आहे. आणि आधीपासून तुम्ही ते काम करत आलेला आहात आणि एका अर्थाने संवेदनशील आणि तितकंच विनम्र असं व्यक्तिमत्व. राजकारणात मात्र कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे हे कदाचित त्यांना पण आता समजलं असं ते म्हणतात, उमगलं असं म्हणतात. ठीक आहे, निवडणुका पुढे येऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीला आपण आणि आपला पक्ष सामोरे जातात. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी दिलखुलासपणे बोललात, त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आपल्याला धन्यवाद. पुन्हा एकदा शुभेच्छा. आपले देखील खूप 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 मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.